नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे। तुम्ही जर आतापर्यंत तुमच्या पिकाची नोंद नाही केली असेल तर तुम्हाला यावर्षी कुठल्याच प्रकारचा विमा मिळणार नाही आहे। तर लवकरात लवकर आपल्या पिकाची नोंद करून घ्या, नाहीतर तुमचं यावर्षी खूप मोठं नुकसान होऊ शकते। आपल्या पिकाची नोंद कशी करायची ते आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम बघा, तुमच्या मोबाईलमध्ये एक प्ले स्टोअर नावाचं ॲप्लिकेशन असेल, तिथे तुम्ही टाईप करायचं आहे ई पीक पाहणी। ई पीक पाहणी हे टाईप केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचं एक ॲप्लिकेशन डाउनलोड होईल। याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये ऑलरेडी माझं मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि मी दुसऱ्या शेतकऱ्याची इथे नोंद करत आहे। इथे बघा, हे ॲप्लिकेशन उघडल्यानंतर बघा, इथे तुमच्यासमोर एक असा इंटरफेस दिसेल। याच्यामध्ये बघा, मी नवीन खातेदार नोंदणी करत आहे। त्यासाठी मी नवीन खातेदार नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक करतो। याच्यामध्ये बघा, तुम्हाला इथे तुमचा जिल्हा निवडायचा आहे, त्याच्यानंतर तुमचा तालुका आणि त्याच्यानंतर तुमचं जे गाव आहे ते इथे निवडायचं आहे। याच्यानंतर तुम्हाला पुढे या बटनवरती क्लिक करायचं आहे। पुढे या बटनवरती क्लिक केल्यानंतर बघा, तुमच्यासमोर एक असा इंटरफेस खुलेल। तो तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल। याच्यामध्ये तुम्ही खातेदार निवडा। याच्यामध्ये खातेदाराचे पहिले नाव किंवा मधले नाव किंवा आडनाव, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा खाते क्रमांक माहीत असल्यास खाते क्रमांक टाका, किंवा त्याच्यानंतर तुमचा जो गट क्रमांक तुम्हाला माहीतच असेल तो इथे टाका। म्हणजे इत्यादी नावाने तुम्ही तुमच्या पिकाची येथे माहिती पाहू शकता। ज्या नावाने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, खातेदाराची नोंद करायची आहे, शेतकऱ्याची नोंद करायची आहे, ते तुम्ही इथे शोधून पाहू शकता। याच्यानंतर बघा, मी इथे मला गट क्रमांक माहीत आहे, मी गट क्रमांक निवडतो। गट क्रमांक टाकल्यानंतर बघा, असा इंटरफेस येईल। याच्यामध्ये तुम्ही शोधा या बटनवरती क्लिक करा। याच्यानंतर बघा, खाली बघा, इथे खातेदार निवडामध्ये तिथे गट क्रमांक टाकल्यानंतर त्या खातेदाराचे नाव येईल, म्हणजेच त्या शेतकऱ्याचे नाव येईल। त्याच्यानंतर बघा, ते जर योग्य असेल तर तुम्ही पुढे या बटनवरती क्लिक करा। त्याच्यानंतर बघा, नोंदणी अर्ज, येथे ज्या शेतकऱ्याच्या नावाने अर्ज करायचा आहे ते नाव इथे येईल आणि खाली खाते क्रमांक जो आहे तो तुमचा इथे दिसेल। त्याच्यानंतर बघा, तुम्हाला पुढे या टॅबवरती क्लिक करायचं आहे, या बटनवरती क्लिक करायचं आहे। या बटनवरती क्लिक केल्यानंतर बघा, इथे असा एक मेसेज येईल, आपली नोंदणी खालील मोबाईल क्रमांकावर करण्यात येत आहे। त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर दाखवण्यात येईल। इथे आपणाला मोबाईल क्रमांक बदलायचा असल्यास मोबाईल क्रमांक बदला हे बटन दाबावे, अन्यथा पुढे बटन दाबावे। याच्यामध्ये बघा, हाच मोबाईल नंबर तुम्हाला ठेवायचा असेल तर हा ठेवू शकता, नाहीतर मग तुम्ही पुढे या बटनवरती क्लिक करू शकता। मला हाच मोबाईल नंबर ठेवायचा आहे म्हणून मी पुढे या बटनवरती क्लिक करतो। याच्यानंतर बघा, इथे तुम्हाला एक तुमच्या मोबाईल नंबरवरती एक पासवर्ड येईल, त्याला इथे सांकेतांक क्रमांक असं म्हणतात। याच्यामध्ये तुम्ही हा सांकेतांक क्रमांक एका कागदवरती लिहून ठेवा, म्हणजे हा लक्षात ठेवा, हा नेहमीसाठी तुमचा असाच राहणार आहे। त्याच्यानंतर हा सांकेतांक क्रमांक इथे टाकून आपण इथे लॉग इन करून घेऊया। त्याच्यानंतर बघा, इथे पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस दिसेल। इथे परिचय, पिकाची माहिती नोंदवा, कायम पड नोंदवा, बांधावरची झाडे नोंदवा, अपलोड, पीक माहिती मिळवा। याच्यामध्ये आपल्याला आपल्या पिकाची माहिती नोंदवायची आहे, म्हणून पिकाची माहिती नोंदवा या बटनवर मी क्लिक करतो। तिथे क्लिक केल्यानंतर बघा, तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल। याच्यामध्ये खातेदाराचे नाव, त्याच्यानंतर खाली पहा दिनांक, त्याच्यानंतर खाते क्रमांक निवडा। खाते क्रमांकामध्ये तुमचा तिथे असेलच, तो तिथे टाकून घ्या आणि तुमचा जो गट क्रमांक आहे तो पण तिथे असेलच। त्याच्यानंतर तुमचं जे जमीनचं क्षेत्र आहे ते ॲटोमॅटिक तिथे येईल। त्याच्यानंतर तुमचं एक पीक आहे की दोन पिकं आहेत ते तिथे निवडायचं आहे। त्याच्यानंतर हंगाम निवडायचा आहे। त्याच्यानंतर पीक पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र ते निवडायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला निर्भळ पिकाचा प्रकार निवडायचा आहे। त्याच्यानंतर तुमचं कोणतं पीक आहे ते इथे निवडायचं आहे। ह्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये सोयाबीन आहे, पूर्ण सोयाबीन आहे, म्हणून मी इथे सोयाबीन सर्च करतो। इथे बघा, सोयाबीन कडधान्य, येथे क्लिक करायचं आहे तुम्हाला। त्याच्यानंतर तुम्हाला क्षेत्र भरायचं आहे, तुम्ही किती शेतामध्ये सोयाबीन टाकलेलं आहे। त्याच्यानंतर
तुमच्या शेतामध्ये जलसिंचनाचे कोणते साधन आहे का ते इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्याची पद्धत कोणती आहे, सिंचनाची पद्धत कोणती आहे ते इथे टाकून घ्यायची आहे. जर तुमच्या शेतामध्ये कोणताच जलसिंचनाची सुविधा नसेल, जलसिंचनाचा प्रकार कोणताच नसेल, तर तुम्ही येथे सर्वात खाली अजलसिंचित असे निवडू शकता, असे टाकू शकता. त्याच्यानंतर बघा, तुम्ही कधी पेरणी केलेली आहे त्याची दिनांक इथे टाकायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या शेतामधील एक फोटो काढायचा आहे आणि तो इथे सबमिट करायचा आहे. फोटो काढताना लक्षात ठेवा, तुमच्या मोबाईलचं लोकेशन हे नेहमी ऑन असलं पाहिजे. नाहीतर लोकेशन जर नाही चालू असेल तर तुमची जी माहिती आहे ती सेव्ह केली जाणार नाही आहे, याची कृपया सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्या. तुम्हाला हा जो फोटो आहे तो तुमच्या शेतामध्येच जाऊन काढावा लागणार आहे. तुम्ही जर तसं नाही केलं तर तुम्हाला विमा मिळणार नाही आहे आणि तुम्हाला इतर जे काही नुकसान भरपाई मिळणार ती कुठलीच नुकसान भरपाई मिळणार नाही आहे. म्हणून हे तुमच्या मोबाईलचं लोकेशन नेहमी ऑन ठेवा. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पिकाची नोंद करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि ही जी माहिती आहे ही माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. खूप काही शेतकऱ्यांना वाटत आहे की ही काहीच नाही आहे. ज्या शेतकऱ्यांना असं वाटत आहे की हे फालतूची कामं आहेत, लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही तुमच्या पिकाची नोंद करत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलाच विमा मिळणार नाही आहे, हे लक्षात ठेवा. माहिती सर्व शेतकऱ्यांना पोहोचवा. तोपर्यंत नमस्कार, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.